थेट पाईपलाईन योजनेवरून स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण यांच्यावर होत असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर नेत्यांवरील आरोप नगरसेवकांनी अंगावर घेऊ नयेत असं स्पष्ट आवाहन प्राध्यापक जयंत पाटील यांनी केले। प्राध्यापक पाटील म्हणाले की सचिन चव्हाण स्थायी समिती सभापती असताना या योजनेला मंजुरी मिळाली खरी, पण ती कोणतीही तांत्रिक व महत्त्वाची चर्चा न करता फक्त 3 मिनिटात मंजूर करण्यात आली। त्यामुळे त्यांच्यावर दोष नाही, प्रत्यक्षात हा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून मिरवणाऱ्यांनीच या योजनेची जबाबदारी घ्यावी। ऐन सणासुदीच्या काळात जनतेला पाण्याविना ठेवणाऱ्या या अपयशाची जबाबदारी सतेज पाटलांनी घ्यावी आणि सार्वजनिकरित्या माफी मागावी असंही ते म्हणाले आहेत। ते पुढे म्हणाले की आम्ही आरोप केलेल्यांना चर्चेला यावं लागेल। अंबाबाई मंदिर लांब वाटत असेल तर आम्ही बावड्याच्या हनुमान मंदिरात चर्चेला व शपथ घेण्यासाठी यायला तयार आहोत असंही ते म्हणाले आहेत। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।